हॅलो, नमस्कार. चंद्रकलास रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. मी अशी तांदूळशाची भाजी घेतली आहे, म्हणजे चवळीची भाजी म्हणतात ह्याला. तर आज मी ह्याला सुक्की भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे 2 जुडी स्वच्छ भाजी खोडून ह्याला स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि त्याच्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत 5 ते 7 आणि इथे थोडेसे लसूण घेतले आहेत. आपण लसूण थोडं जास्त टाकायचं, कारण त्या लसूणमुळे त्या भाजीला जास्त चव येते. तर आता मी ह्याची जाडसर अशी वाटण करून घेणार आहे. ह्याला मी जास्त पेस्ट नाही करून घेणार आहे, जाडसर वाटण करून घेणार आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ऍड करून घेते, अर्धा चमच. आता ह्याला मी वाटण करून घेते. तर आता आपला असं वाटण मिरचीचा करून घेतलेला आहे. बघू शकता असा मस्त जाडसर मी वाटण करून घेतली आहे. तर अशा प्रकारे मी इथे वाटण करून घेतलेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये मिरची आणि लसूण कधीही कट न करता ह्याचं वाटण केलं की ही चवीला भाजी एक नंबरच होते. तर चला आता मी कढाई ठेवून घेते. आता कढाई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते. तर इथे मी 2 ते 3 चमच तेल टाकून घेते, कारण आपला चमच छोटासा आहे. आता तेल गरम झालं, याच्यामध्ये मी मिरचीचा ठेचा टाकून घेते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले वगैरे काहीच ऍड करायची गरज नाही. एकदम साधी सोपी अशी 5 मिनिटात होण्यासारखी ही भाजी आहे आणि चवीला तर अशी एक नंबरच होते. ह्याला भाकरी सोबत किंवा आपण चपाती सोबत सुद्धा ह्याला खाऊ शकतो. आता मी हे पूर्ण वाटण ह्याच्यामध्ये टाकून घेते. ह्याला मस्त असं मी 1 मिनिटापर्यंत ह्याला चांगलं अशी परतून घेते तेलामध्ये. तर तुम्ही बघू शकता आता ह्याला मी चांगलं असं परतून घेतली आहे. ह्याच्यामध्ये मी आपली भाजी टाकून घेते. ही तांदूळशाची भाजी मी ह्याच्यात टाकून घेते. कोणी ह्याला तांदूळसा म्हणतात, कुठे ह्याला चवळी सुद्धा म्हणतात. तर ह्याच्यामध्ये आपण काही पाणी वगैरे न ऍड करता ह्याला वाफेवरतीच बनवायची आहे. तर आता ह्याला मी चांगलं एकजीव करून घेते, ह्याला चांगलं मिक्स करून घेते. आणि सर्वात शेवट मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे, कारण मी वाटणमध्ये पाव चमच मीठ टाकून घेतली होती. आता भाजी आपली कशी ज्याप्रमाणे खाली जाणार त्याचप्रमाणे मी ह्याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहे. तर आता आपली भाजी अशी चांगली खाली बसलेली आहे मस्तपैकी. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मी मीठ ऍड करून घेणार आहे. तर मी अगोदर पाव चमच टाकला होता, आता मी चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ ऍड करून घेते. तर आता ह्याला आमचं पाणी ह्याचं सुटलेलं असतं, ह्याच पाण्यामध्ये मी ह्याला वाफेवरती भाजीला शिजवून घेणार आहे. ह्याच्यामध्ये मी काही मसाले वगैरे काही ऍड केलेला नाहीये, फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, लसूण आणि मिरची आणि मीठ. तरी सुद्धा ही भाजी अगदी एक नंबरच चवीला होते. तर आता ह्याला मी 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे. आता आपली भाजी अशी मस्त शिजवून झालेली आहे. ह्याला मी आता प्लेटीमध्ये काढून घेते. मस्त पाणी वगैरे पूर्ण ह्याच्यामधलं सुकलेलं आहे, बघू शकता. अशी मस्त भाजी आपली रेडी झालेली आहे. तर आता ह्याला मी प्लेटीमध्ये काढून घेते. तर बघू शकता आपली भाजी अशी मस्त तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला चवळीची भाजी? चवळी किंवा तांदूळसाही बोलवू शकतो आपण. मग आवडली असेल भाजी तुम्हाला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.